आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे ते संविधानाच्या नुसार आपण चाललं पाहिजे। हे म्हणत होते संविधानावरती घालाय, अमुक आहे तमुक आहे। भुजबळ साहेब व्यासपीठावरच्या मंडळींनी काय भूमिका मांडली की परवा ते इथले खासदार विशाल पाटलांच्याकडे ओबीसीचे सगळे कार्यकर्ते की आम्ही ओबीसीचा मेळावा घेतोय, वडेट्टीवार साहेबांच्याकडे गेले होते। ते म्हणले इथून ओबीसीतून इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे। मग आता काँग्रेसचा नेता कोण विशाल पाटील त्यांच्याकडे हे गेले, ते म्हणले तुम्ही इथं कशाला मेळावा घेताय, कशासाठी तुम्हाला मेळावा पाहिजे, कशासाठी तुमचं काय प्रकार आहे। म्हणजे ह्याला 2-4 महिन्यातच इतक्या मिशा लांबच्या लांब आल्या। त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाही। अरे बाबांनो, तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या या सगळ्या गावांची यादी काढा, मताची यादी काढा। ओबीसी कधी जातीवाद करत नाही, तुम्ही सगळी लिस्ट बघा। त्या गावामध्ये मराठा समाजाचं एकही मत नाही, तिथल्या लोकांनी सुद्धा तुम्हाला मतं दिली। आपण जेव्हा आमदार आणि खासदार म्हणून निवडून जातो, लोकप्रतिनिधी होतो, तेव्हा आपण सगळ्यांचं होतो, तेव्हा आपण एका विशिष्ट समूहाचं राहत नाही। आणि म्हणून या गोष्टीचा सिरियसपणे विचार केला पाहिजे। आता इथं मैनुद्दीन बागवान आहेत व्यासपीठावरती, त्यांना मी बोललेलं कसं वाटेल मला माहित नाही। ते एकदम जयंत पाटलांचे राईट हँड आहेत, राईट हँड। तुम्ही इथं बघितलं आमच्या पक्षाची सत्ता गेली म्हणजे भाजपमध्ये, आणि महापौर यांना करणार म्हणून सांगितलं होतं, आणि 15 मिनिटं अगोदर फॉर्म भरण्यापूर्वी मैनुद्दीन बागवांना सांगितलं की तुम्ही अर्ज भरायचा नाही, कारण मैनुद्दीन बागवान मुसलमान ओबीसी समाजातला छोटा कार्यकर्ता आहे। त्यांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांचं तिकीट कट झालं आणि त्यांनी जवळच्या नात्यातल्या लोकांना उमेदवारी दिली। हे राजकारण सुरू आहे राज्यामध्ये, कुठपर्यंत तुम्ही बघत बसणार आहे? बघत बसायची गरज नाही। अरे आपला हाय काय, ओबीसीचं जेवढं नुकसान व्हायचं ते झालंय, आता तुम्ही त्याची वाट बघू नका, कुणाच्याही पाठीमागे उगाच फिरत बसू नका, कुणाच्याही घोषणा देत बसू नका। राजकीय आरक्षण ओबीसीचं संपलंय, मी जबाबदारीने बोलतोय, राजकीय आरक्षण संपलंय। सांगली जिल्ह्यामध्ये 62 जिल्हा परिषदच्या जागा आहेत, 27% काढा, किती जागा राहिल्या तुम्हाला बघा। नगरपालिका महानगरपालिकेमध्ये किती कुणबीचे दाखले आले बघा, आणि नगरपालिकेमध्ये ओबीसीच्या जागा रिझर्व किती आहेत बघा। ग्रामपंचायत मध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जर हिशोब केला 750 गावापैकी 500 गावामध्ये तर ओबीसीचा आहे, राहिलेल्या 250 गावामध्ये तुमचं ग्रामपंचायतचं आरक्षण गेलाय। त्यामुळं आता तुमचं नुकसान कुठलं व्हायचं बाकी राहिलेलं नाही। शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण टिकवण्यासाठी आणि राजकीय चळवळ उभा करण्यासाठी छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी ताकदीने उभा राहायला पाहिजे। पदोन्नतीतलं आरक्षण गेलं, आपली पोरं तलाठी म्हणून नोकरी झाली, सर्कल होणार, सर्कलचा नायब तहसीलदार होणार, नायब तहसीलदारचा तहसीलदार होणार। हे आरक्षण रद्द करून टाकलं 2021 ला, मोठा अन्याय केला। पीएसआय पोरं होते, पीएसआयचा परत एपीआय होतोय, एपीआयचा परत पीआय होतोय, पीआयचा डीवायपी होतोय, आरक्षण गेला। नोकर भरती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, शिक्षकांची पदं भरली, आणि या शिक्षणाच्या पदामध्ये रोस्टर घोटाळा केला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा। बिंदू नामावलीचा रोस्टर घोटाळा सरकारमध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांनी केलाय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।